सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आपल्याला इथे कस्टमरचे ब्लाऊज आलेला आहे स्टिच करण्यासाठी। तर बघा, मी याचे अस्तर एक एक करून काढून घेते। तर काही साडीतले 2 ब्लाऊज आहे आणि काही डेली यूज साठी आलेले आहेत। तर मी याचे अस्तर वगैरे बघून घेते। आता हे कटोरीचं ब्लाऊज आहे मापासाठी आणि हे 2 साधे पीस आहे बिना अस्तरचे। आणि बघा, हा एक वेलवेटचा आहे रेड कलरचा, त्याचा अस्तर त्या ताईंनी मला दिलेला आहे। आणि हा आहे नेटचा, त्याचा सुद्धा अस्तर त्यांनी दिलेला आहे। तर हे एवढे त्या ताईचे आहेत ब्लाऊज। आणि हे बघा, आता आपण अस्तरचे कलर काढून घेते मी इथे। मी कट पीसही ठेवते अस्तरचे आणि ताग्याचे अस्तर सुद्धा ठेवते। तर इथे थोडं मॅचिंग होत नाही, त्यामुळे मी आता थोडं विदाऊटच अस्तर याला यूज करणार आहे। आता आपल्याकडे अवेलेबल नाही आहे। आणि याला ताग्यातला अस्तर मी कट करून घेणार आहे 2 ब्लाऊज पीस साठी। थोडं मोठं माप असल्यामुळे। तर इथे आता जसे मेजरनुसार मी इथे अस्तर कट करून घेते ताग्यातलं। हे थोडं मोठं माप आहे त्यामुळे। आणि अस्तर वगैरे आपले असे व्यवस्थित काढून घेतले की जास्त वेळ लागत नाही कटिंग साठी। तर मी जे अर्जंट द्यायचे आहे ब्लाऊज त्याची आज कटिंग करून घेते आणि बाकीच्या ब्लाऊजची नंतर कटिंग करून घेणार आहे। डिझायनर ब्लाऊज सुद्धा आहेत कस्टमरचे, पण हे थोडे अर्जंट आहे त्यामुळे मी पहिले हे ब्लाऊज काढून घेते, स्टिच करून देते। आणि हे बघा, जे मोठं माप आहे त्याच्यासाठी मी ताग्यातला अस्तर यूज करते। आणि हा जो साडीतला आहे तर हा प्रिन्स कटच आहे। तर याला कट जेवढं लागतं तेवढं कट करून घेते आता मी। छोटं माप आहे 30 इंच चेस्टचं, ते 70 सेंटीमीटर्स मध्ये सुद्धा होऊन जातं। गोल्डन कलर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे कट पीस मध्ये, त्यामुळे मी ताग्यातलंच कट करून घेणार आहे। आता इथे पिंक कलरचं जे ब्लाऊज पीस होतं त्याला ताग्यातलं अस्तर नव्हतं, ते मोठं माप होतं, तरी सुद्धा मी 2 कट पीस त्याला यूज केले। आणि हे बघा, आता हे वरचे जे 4 ब्लाऊज आहेत ते मला अर्जंट द्यायचे आहे, ते मी आता इथे कट करून घेणार आहे। आणि बाकीचं व्यवस्थित आपण तागे हे ठेवून देऊ आता। ब्लाऊज डिझाईन तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन मी। थोडे अर्जंटचे ब्लाऊज आहेत तेवढे ब्लाऊज काढून दिले का ब्लाऊज डिझाईनचे सुद्धा मी इथे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे। तर येथे आपण पॅटर्न काढून घेऊ, जे आपले माप आहे ते 36 साईजचे ब्लाऊज आहे काही आणि 30 साईजचे ब्लाऊज आहे काही। तर मी ते पॅटर्न काढून घेते। आणि मैत्रिणींनो, मी पूर्ण पॅटर्न असेच काढून ठेवलेले आहे जेणेकरून कटिंग करण्यासाठी खूप टाइम लागत नाही आणि एकदम परफेक्ट असे आपले ब्लाऊज बसतात। मी फक्त बॉडीचे मेजर घेत असते, त्या मेजरनुसार पॅटर्न काढून कट करून घ्यायचे ब्लाऊज
आणि हे जे 2 ब्लाऊज आहेत रेड कलरचे ते मी एका मापाचे असल्यामुळे मी ते एकावर एकच कट करून घेणार आहे, एक साथ कट करून घेणार आहे. एक वेलवेटचं ब्लाऊज आहे आणि एक नेटचं आहे. इथं आपली कंबर मोजून घ्यायची आहे किती आहे. तर येथे 30 कंबर आहे, तर त्याचा चौथा भाग आपल्याला येथे टाकायचा आहे आणि फिटिंगसाठी उरते का नाही ते बघायचं आहे, नाहीतर थोडंसं वाढून घ्यायचं. उंची बघायची आहे आपली किती आहे, त्यानुसार आपल्याला उंची टाकून घ्यायची. पॅटर्नची उंची रेडीच आहे माझी, वाढवायची गरज नसते. आहे तसंच आपल्याला इथे पॅटर्न आखून घ्यायचा आहे. खूप छान असं ब्लाऊज बसतं या पॅटर्नचं. हे 30 इंच चेस्टचं पॅटर्न आहे. आणि कटोरी कधी अशी तिरकी ठेवून घ्यायची, त्यामुळे खूप छान अशी कटोरी आपली बसते व्यवस्थित. अशा पद्धतीने येथे आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता खूप कमी अस्तर लागतं या मापासाठी, पॅटर्न जर काढून ठेवले तर, आणि लवकरही कट होतं. आता जी पाठीची भागाची पट्टी आहे ती मापून घेतलेली आहे मी. ते पान आकाराचा आपण येथे शेप देऊन घेऊया या ब्लाऊजसाठी. आणि बाकीचे जे ब्लाऊज आहेत ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन कटिंग करता वेळेस. हा व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे. तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. आणि जे इथं गळ्याचं पॉईंट आहे तिथे आपल्याला छोटासा कट देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून जे खालच्या अस्तरवर मार्किंग नाही आहे ते व्यवस्थित आपल्या लक्षात येते. तर ज्या नवीन ताई असताल त्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेन. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला बेल आयकॉनचं क्लिक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन जो काही व्हिडिओ टाकला तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि बाहीची कटिंग मी अस्तर जोडल्याच्या नंतरच करते. बाहीला जेव्हा आपण ब्लाऊज पीसचा कपडा जोडून घेतो त्याच्यानंतर मी ब्लाऊजची बाही कट करत असते. आणि इथे आता समोरच्या गळ्याला तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला पायपिंगसाठी. आणि बॅक साईडचा गळा आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे. तर इथे 2 ब्लाऊजची कटाई आहे, त्यामुळे मी 2 इथे पट्ट्या काढून घेत आहे. खूप छान असं पायपिंग येते. हा बघा, हा नेटचा ब्लाऊज पीस आहे. इथे छोटी मुलगी आहे, ती मधी मधी करते, थोडं इग्नोर करा ताईंनो.
हे आता आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आज मी फक्त 2 ब्लाऊजचीच कटिंग करून घेत आहे। ज्या अर्जंट द्यायच्या आहेत त्याच ब्लाऊजची कटिंग करून घेत आहे। आणि छोटं बाळ सांभाळून जेवढे 2-3 ब्लाऊज होते मी तेवढेच स्टिच करते दिवसभरात घरातले काम आवरून। मी काही 10 आणि 12 ब्लाऊज स्टिच करत नाही, कारण छोटी मुलगी असल्यामुळे तेवढं काम होत नाही। ब्लाऊज भरपूर असतात स्टिच करण्यासाठी। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे। वेलवेटचं ब्लाऊज असल्यामुळे थोडं अंतरावरच आपल्याला खालचा ब्लाऊज पीसचा कपडा शिल्लक ठेवूनच कट करून घ्यायचा आहे। मशीनवरती सरकतो हा कपडा। तर अशा पद्धतीने आपले 2 ब्लाऊजची कटिंग करून झालेली आहे। जे ब्लाऊज पीससाठी आपण अस्तर वगैरे काढून ठेवले आहे तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करीन मैत्रिणींनो। तर स्टिच झाल्याच्या नंतर मी हे ब्लाऊज तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करीन। तर आपला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो।